नमस्कार, कसे आहात? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. एका वाढदिवसाला आलोय. एक पोस्टर पाहत आहे आपल्या इथे अनुप्रभा म्हणजे जायचं काशवी अष्टमी. चला तर चतुर्परवारातर्फे आपण एंट्री करूया. अचानक पाऊस सुरू झाला आणि इथे बर्थडे सेलिब्रेशन आहे. चला मध्ये जाऊया. कार्यक्रम बाहेर मोकळ्या जागेत होता, पण अचानक आभाळ काळवटलं आणि पावसाची सर आली. लोक उभे राहू लागले. लोकांच्या चेहऱ्यावर चिंता, तर काही लोक हसत होते. मग निर्णय घेण्यात गेला. कार्यक्रम ताबडतोब हॉलमध्ये हलवला गेला. जे काही क्षणभर गडबड वाटली ती नंतर ती एक आठवण बनली. सगळे एकत्र पुन्हा हॉलमध्ये बसले आणि आनंद तसाच सुरू राहिला. बाळाच्या गोड हसण्यावर सर्वांचे लक्ष लागले. महिला आणि पुरुष मंडळी त्याच्या गोडव्यात हरवली. थोडा हॉलच्या आजूबाजूचा परिसर पाहूया. हा डायनिंग हॉल. इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. परत एकदा मोठ्याने पाऊस सुरू झाला. धो तिकडे होतं, अचानक पाऊस आला लॉन मध्ये, तर अचानक इकडे ठरलं पाणी वगैरे. काशवी अष्टमी खूपच गोड होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून सगळे हरून गेले होते. हा स्त्री निरागस आणि साऱ्या वातावरणात एक वेगळंच गोडपण पसरवणार. ती चालताना खेळताना जाऊन साक्षात आनंदाचा झरा वाहत होता. चला आपण घेऊया केक. काढा बाबा, पाऊस पडतोय. चला आपण केक नेऊ. वाढदिवसाच्या आनंदात अजून एक गोड भर पडली. ती म्हणजे स्वादिष्ट जेवणाची. ताटात पनीरची भाजी आणि दहीवडा, चवदार आणि भरपेट. तुपातला गरम गरम शिरा आणि गुलाबजाममध्ये जणू गोड सांगता. भजे कुरकुरीत होती आणि सगळ्याच्या आणि चपात्या सुद्धा. सुरू आहे इकडे मनोरंजनाचा. वगैरे दिला. चला आपण जेवण. प्रोग्राम तिकडे होता, पण पाऊस आल्यामुळे इकडे बड्यापैकी जेवण करू आणि नंतर वगैरे करू. चला बाकी काय आहे ते घेऊया. अरे दही वडा आहे. एवढी जबरदस्त आहे. पदार्थ मावत नाही ताटा. आणि सर्व अप्रतिम चव आहे आणि विशेष म्हणजे शिरा तुपात आहे पण बढिया लागत आहे. चला आपण जेवण करूया. दादा श्री काय करतात? नेमका इथं बर्थडेचा प्रोग्राम होता आणि पाऊस उघडला. हॉटेलला कार्यक्रम होता बढियापैकी. चला